हॅलो, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, आज मी आता फराळाचे हे बघा 1 वाटी दही घेतलं, 2 राजगिऱ्याचे लाडू, एक खजूर घेतली. आता मी 2 मिरची तळल्या. आता साबुदाण्याची खिचडी करते. केली मी वापर ठेवली आता. आणि आता कीर्तन पण चालू आहे छानपैकी. कीर्तन महाराजांचं एकादशीचं खरंच खूप छान वाटतं. म्हणजे आम्ही सगळेच करतो एकादशी. आता मी साबुदाण्याचे 2 बटाटे टाकले त्याच्यामध्ये. खरंच यावर्षी मी पण वारीला गेले होते, पण काय माहिती काय प्रॉब्लेम आम्हाला वापस यावं लागलं. ते खूप 2 दिवस खूप छान वाटलं आम्हाला गेल्यावर, आणि छान पण वाटलं आणि मस्त वाटलं. खरं तिथं दिंडीची सगळी सोय असते आणि खूप असं छान, आपण सगळं घरचे विसरून पण जातो, छान वाटतं. आणि तुम्हाला पण सगळ्यांना आषाढी वारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी माझा व्हिडिओ बघत जा. काही व्हिडिओमध्ये खूप छान चालले, ते चांगली व्ह्यू मिळाली त्याला. हे बघा, आता ही आपली जास्त तेल पण नाही टाकत, तूप पण नाही टाकत, थोडंसं असं वाफेरच घ्यायची. तेल टाकलं छान लागत नाही जास्त. जसं तिखट पण नाही करायचं, ते आपल्याला दह्याबरोबर खायची, छान होऊ द्यायची त्याला. बघा, त्यांच्याकडे आपण थोडंसं दही टाकलं ना त्याच्यामध्ये, तर खूप छान होती तिचे. दही टाकायचं थोडंसं, मग खूप मऊ होती ती. बघा, ते बघा, ते थोडं आपण टाकलं ना ते साबुदाणा खिचडी एकदम त्याच्यावर लुसलुस होते ते फार. बघा छान. आता त्याला कलर बदलला साबुदाणा खिचडीचा. आता मी काढून घेते आता. आणि बटाटे उकडूनच टाकले पाहिजे, असे टाकले ना आपण चांगले नाही होत. बटाटे उकडून टाकले मी. हे बघा, आता मी असं ताट वाजून घेतलं माझं. हे बघा, देवाला नैवेद्य दाखवते. आणि माझा व्हिडिओ नवीन असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक जरूर करा. आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.